Enough said. Breaking in the rhythm, what you're feeling is the vibe. About to make a dream and wanna raise it to the tribe. Enough said, let's end, so I join the tribe. Enough said. Never see me cause I'm racing against the time. Wanna hear you scream. This my ride. महाराष्ट्र विधानसभेला महायुतीनं महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमतानं सत्ता राखली. पण विधानसभा निवडणुकीच्या आधी उमेदवारीसाठी इच्छुक राजकीय नेत्यांकडून नव्या पर्यायांचा शोध घेतला गेलेला. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असतानाच भाजपचे 3 महत्त्वाचे नेते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले. कागलमधील भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांनी आधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर भाजपचे इंदापूरमधील नेते हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा तुतारी हाती घेतली. तर बेलापूरमधील संदीप नाईक यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या 3ही नेत्यांना खासदार शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं. पण महायुतीच्या विजयाच्या सुनावणीत या नेत्यांचं काय झालं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटलांनी विधानसभा निवडणुकीआधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात पाटील यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत दत्तात्रय भरणेंना 1,17,236 इतकी मतं मिळाली, तर हर्षवर्धन पाटलांना 97,826 इतकी मतं मिळाली. अजित पवार गटातील दत्तात्रय भरणे यांनी 19,410 मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला. आता समरजित सिंह घाटगेंबद्दल. समरजित घाटगे यांनीही विधानसभा निवडणुकीआधीच भाजपतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. खासदार शरद पवार यांनी त्यांना विधानसभेच्या मैदानात उतरवलं. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांनी निवडणूक लढवली. मुश्रीफ यांना 1,45,269 इतकी मतं मिळाली, तर घाटगेंना 1,33,688 एवढी मतं मिळाली. मुश्रीफ यांनी 11,581 मतांनी आघाडी घेत विजय मिळवला. संदीप नाईक. बेलापूरमध्ये अर्ज दाखल करण्याच्या आधी मोठी राजकीय घडामोड घडली. भाजपातून संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. संदीप नाईक यांनी भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत संदीप नाईक यांचा निसटता पराभव झाला. भाजपच्या मंदा म्हात्रे यांना 91,852 एवढी मतं मिळाली, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार संदीप नाईक यांना 91,475 इतकी मतं मिळाली. मंदा म्हात्रे यांनी 377 मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. महायुतीच्या जागांमध्ये जनसुराज्य पक्षाचे 2, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष 1, राजश्री शाहू आघाडी 1 आणि रासपच्या 1 जागेचा समावेश आहे. काँग्रेस 16, उद्धव सेनेला 20, तर शरद पवार गटाला केवळ 10 जागांवर समाधान मानावं लागलं. तर महायुतीनं पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली. 288 पैकी 235 जागा जिंकत महायुतीनं प्रचंड बहुमतानं विजय मिळवला. भाजपनं 132, शिंदे सेनेनं 57, तर अजित पवार गटानं 41 जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीआधी राज्यात खासदार शरद पवार यांच्या पक्षात भाजपातील नेत्यांनीही प्रवेश केला, पण या निवडणुकीत त्यांचा निभाव लागला नाही. दरम्यान 3ही पक्षांचं मिळून राज्याचा गतिमान विकास करणारं सरकार आम्ही देऊ, अशी ग्वाही आता महायुतीच्या 3ही नेत्यांनी महाराष्ट्राला दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.